येशूने संधी धरली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 25व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, घरधण्याने उठून दार बंद केले, म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांस म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. अर्थात आत जाऊ इच्छिणाऱ्यांनी हा अरुंद दरवाजा उघडा आहे, तोच प्रयत्नपूर्वक आत जाणे गरजेचे आहे. कारण एका विशिष्ट क्षणी घरधनी उठून दरवाजा बंद करील. आम्हाला प्रश्न पडतो की हा घरधनी कोण आहे? अर्थात ज्याला वर आकाशात व खाली पृथ्वीवर संपूर्ण अधिकार देण्यात आला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त हाच घरधनी आहे. 2000 वर्षांपूर्वी तो या भूतलावर मानव रूपात आला व पतित मानवाला त्याच्या पापांची क्षमा व स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळावा म्हणून त्याने मानवांच्या पापांसाठी वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले. मरणावर विजय मिळवून तो 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. तो आता स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करीत आहे. त्याने मानवासाठी उघडलेल्या दारावर नजर ठेवून तो संयमाने पाहत आहे की किती जण त्याच्या उद्धाराच्या कार्यावर विश्वास ठेवून या मार्गाने प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जे वेळीच आत जाऊ शकतील ते धन्य. मात्र एक क्षण असा येईल जेव्हा तारणाचा समय संपेल आणि मग घरधनी उठून दार बंद करील. लक्षात घ्या, एकदा का दार बंद झाले की मग कोणालाही आत जाता येणार नाही. कारण एकदा बंद झालेला दरवाजा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा उघडणार नाही आणि इच्छा असूनही तारण साधून घेता येणार नाही. वचनात म्हटले आहे, तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा, आताच समय अनुकूल आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. श्रोते हो, या अनुकूल समयीच आपण या अरुंद दरवाजाने आत जाण्यासाठी प्रयत्न नाही का करणार? ख्रिस्तावर विश्वास ठेवून या अरुंद दाराने प्रवेश करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.